शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी मध्य रेल्वेच्या जीएम यांना भेटून कोकणात दिव्यापेक्षा दादर इथून गाड्या सोडण्याची विनंती केली आहे। 1996 पासून दादर ते रत्नागिरी आणि दादर ते सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन सुरू होत्या, पण कोरोना काळात त्या बंद करण्यात आल्या। कोकणातील गाड्या बंद करून त्या गाड्या गोरखपूर बरेलीला सोडायचं काम रेल्वेने केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे। जर कोकणवासियांना डावलून गोरखपूर बरेलीला गाड्या केल्यास त्या गाड्या दादर पुढे जाऊ देणार नसल्याचा इशारा विनायक राऊत यांनी रेल्वे प्रशासनाला दिला। ज्या वेळेला आलो त्या वेळेला दादरला प्लॅटफॉर्म अवेलेबल नाही आणि आता तो रेग नाही असं सुद्धा सांगितलं जात होतं, पण आता गोरखपूरला प्लॅटफॉर्म मिळतो, बरेलीला प्लॅटफॉर्म मिळतो, मग रत्नागिरीला प्लॅटफॉर्म का मिळणार नाही हे विचारलं आम्ही त्यांना, पण सुदैवाने त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। होळी आणि अन्य सण आम्ही ती मागणी केलेली आहे। होळीसारखा महत्वाचा सण येतोय, त्याच्या अगोदर ही ट्रेन सुटली पाहिजे नव्हे तर आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे की ज्या दिवशी गोरखपूर आणि बरेली गाडी सुटेल त्या दिवशी रत्नागिरीची गाडी सुटली पाहिजे दादरवरून, हे आम्ही ठणकावून सांगितलेलं आहे। निक्षून सांगितलेलं आहे कोकणला फसवून, कोकणवासियांना फसवून जर गोरखपूर आणि बरेलीला गाड्या जात असतील तर दादरच्या पुढे त्या गाड्या आम्ही जाऊ देणार नाही म्हणजे नाही।